मला काय कळलं नाही. म्हणजे जो पहिला मुलगा पाहिला होता ना आम्ही, लग्न लावून दिलं तिचं, ते त्या घरचे लोक, तो नवरदेव चांगला नव्हता, त्या बहिणीशी त्याचे संबंध होते. बरं, म्हणून ते घटस्फोट झालेलं आहे. बरं. मग आता कसं करायचं, काय करायचं? मला काही समजत नाही हो सर, म्हणून मी तुम्हाला फोन केलाय. तुम्ही केव्हापासून बघताय मला? आम्ही काल पाहिलं ना, म्हणून मी तुम्हाला आज फोन केलाय. बरं. काय करा माहिती आहे, माझं जो यूट्यूब चॅनल आहे त्यावरती भरपूर जाहिराती असतात, वधू आणि वरांचे. वधूंचे नसतात, वरांचे असतात शक्यतो. हां, तर तुमची मुलगी आहे ना लग्नाची? हां, तुमची मुलगी आहे म्हटल्यानंतर कसं, तुम्ही काय करा, माझ्या यूट्यूबला कंटिन्यू बघत राहा. त्याच्यावरती डायरेक्ट वरांचे संपर्क दिलेले आहेत. ज्यांची लग्न करायची आहेत ना, ते डायरेक्ट नंबर टाकलेले आहेत त्यांचे. म्हणजे नवरा मुलाच्या आईचा संपर्क, नवरा मुलाच्या वडिलांचा संपर्क, किंवा नवरा मुलाचा संपर्क, किंवा नातेवाईकांचा संपर्क असं दिलेलं आहे. हां, तर ते त्यांच्यावरती डायरेक्ट कॉल करायचा आणि त्यांना विचारायचं, त्यांना सांगायचं माझी अशी अशी मुलगी आहे, तुमची जाहिरात अशी अशी बघितली होती. कळलं ना? हो, नाही समजत हो, मी चौकशी केली. काय? मला काही समजत नाही काय करायचं. ऐका, तुम्ही माझा व्हिडिओ बघितलात की नाही? हो. हां, व्हिडिओ बघितला तसेच व्हिडिओ दिसणार तुम्हाला अजून. असं का? हां, तुम्हाला माझे व्हिडिओ दिसत राहणार. तुम्ही जेव्हा जेव्हा यूट्यूब ओपन करणार तेव्हा माझे व्हिडिओ तुम्हाला दिसत राहणार. मला बऱ्यापैकी लोक बघतात. जर मला नाही समजलं ना, मी तुम्हाला परत ऐका, त्याच्यासाठी काय करायचं माहिती आहे, मला सबस्क्राईब करा. हां, मोबाईल ना आडवा पकडून तुम्ही व्हिडिओ बघता ना, उभा धरून. हां, उभा करा. उभा केल्यानंतर सबस्क्राईबचं बटन दिसेल खालती तुम्हाला. त्या सबस्क्राईबच्या बटनावरती बोट लावा एकदाच, की ऑटोमॅटिक तुम्हाला नंबर दिसत राहतील, स्थळं दिसत राहतील अशी मध्ये मध्ये. पनवेलमधला मुलगा, रायगडमधला मुलगा, मुंबईमधला मुलगा. आता कुठून बोलतोय आपण? नाशिकवरून. मग नाशिकमधली पण भरपूर स्थळं टाकलेली आहेत. हो, औरंगाबादमधली टाकलेली आहे, हैदराबादमधली टाकलेली आहेत, जालनामधली टाकलेली आहे, जळगावमधली टाकली आहे, धुळेमधली टाकली आहेत, परभणीमधली टाकली आहेत, संपूर्ण कोकणातली टाकलेली आहेत, पुण्यामधली टाकलेली आहेत, गोव्यातली टाकलेली आहेत, बेळगाव टाकलेली आहे, कोल्हापूर टाकलेली आहे, सगळीकडची आहेत, किंवा परदेशातली पण स्थळं टाकलेली आहेत. तर त्याच्यामुळे कसं, त्यांचे नंबर डायरेक्टली दिलेले आहेत, कुठलीही फालतूगिरी नाही. म्हणजे बाकीचे जे लोक तुम्ही बघताय, आता पण कुठे फिरला असाल, कुठे भरपूर झाले हो, कंटाळा आलाय. ती 84ची आहे, पण तिला मनासारखं स्थळच नाही भेटणार. इथे तुम्ही जर व्हिडिओ कायम माझे बघाल तर तुम्हाला भरपूर व्हिडिओ दिसतील तुम्हाला. त्याच्यामध्ये कुठला व्हिडिओ तुम्हाला पाहिजे तो बघा आणि त्यांना डायरेक्ट कॉल करा. डायरेक्ट मोफत आहे. घटस्फोटीत आहे ना ती. मग एक काम करा ना, भांडूपचा एक व्हिडिओ बघितलात का? तो पण घटस्फोटीत आहे आणि खूप चांगला मुलगा आहे तो एकदम. कुठला? पण एकमेकांची चौकशी करा, कारण कसं तुमची चौकशी ते करणार, त्यांची चौकशी तुम्ही करा एकमेकांचं. मी सांगितलं म्हणून लग्न करू नका. मी व्हिडिओ टाकत असतो. हां, तर त्याच्यामुळे कसं मी कोणाची जबाबदारी घेत नाही. फक्त एवढंच की तुम्ही एकमेकांची चौकशी करा आणि लग्न करा. हां, पहिलं लग्न मी जमवत होतो, पण आता मी जमवणार नाही. कारण काय, लोक मला समजून घेत नाही. त्यामुळे मी विषय सोडून दिले. तुम्हाला लग्न करायचं असेल तर करा, नाही तर नको करू, तर तुमचा भाग आहे. फक्त मला जे समजून घेत नाही त्याच्यामुळे मी माझा हे मागे घेतला मी निर्णय. आणि मी फ्रीमध्ये मेळावे वगैरे घ्यायचो, खूप काय काय केलं आहे, पण मी माझा पैसा विनाकारण लावणार नाही. कारण मी नुकसानमध्ये आहे. तर त्याच्यामध्ये कसं तुमचं इथे फुकट होऊन जाईल. कारण इथे जाहिराती आम्ही घेतो आहे ना, त्यांचे नंबर डायरेक्टली टाकतो. आणि जर तुम्हाला जाहिरात द्यायची असेल तर तुम्ही स्वतः जाहिरात देऊ शकता. तुमचा नंबर डायरेक्ट दिसणार, मग त्यानंतर तुम्हाला कॉल येणार. कळलं ना? हां, हे मस्त आयडिया ही. आणि असं कोणीही केलं नाही आहे. आम्ही खरंच ते पाहिलं, पण एवढं नाही समजत. पण मी एवढं वाचलं म्हणून मी तुम्हाला फोन केला. बरं. हां, ठीक आहे, चालेल. सबस्क्राईब करा, आठवणी सबस्क्राईब केलात ना की काय करायचं तुम्हाला. ठेवला तिने, पण मित्रांनो लक्षात घ्या, सबस्क्राईब मला करा. म्हणजे सगळ्या लोकांना सांगतोय, मुलींना पण सांगतोय आणि मुलांना पण सांगतो, सगळ्यांनी मला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलात आणि मला माझे व्हिडिओ बघायचे असतील तर जो व्हिडिओ बघता त्या व्हिडिओच्या खालती बघा, सामाजिक संघर्ष अमोलजी गावडे, त्याच्यावर बोट लावायचं आणि व्हिडिओ दिसणार ना, त्या व्हिडिओमध्ये बघायचं तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहिजे तो व्हिडिओ बघा. कारण काय माहिती आहे,
कारण इथे डायरेक्टली नंबर टाकलेले आहेत, सगळ्या स्थळांचे नंबर डायरेक्टली टाकलेले आहेत. फक्त ज्या मुलीने जाहिरात नाही दिली किंवा ज्या मुलाने जाहिरात नाही दिली त्यांचे नंबर मी टाकलेले नाही आहेत आणि मी त्यांचे नंबर देणार पण नाही आहे. कळलं ना? मी कुठलीही जबाबदारीचं काम करत नाही, मी जाहिराती घेतो फक्त. त्यामुळे ज्यांच्या जाहिराती तुम्हाला दिसतात त्यांना डायरेक्टली कॉल करा आणि डायरेक्ट त्यांच्याबरोबर लग्न करून टाका. तुम्हाला जे पटतं ते बघा. कोणाला जबरदस्तीने मी बांधत नाही, कुणावर जबरदस्ती मी करत नाही. लग्न आपोआप जमतात. मी एक माध्यम आहे, लग्न आपोआप जमतात इथे. इथे मला कष्ट करावे लागत नाही का तुम्हालाही कष्ट करायची गरज नाही. तुम्हाला डायरेक्ट नंबर टाकलेले ते बघा आणि त्यांच्याशी बोला आणि लग्न करून टाका. मुलाच्या वडिलांचा संपर्क, मुलाच्या आईचा संपर्क, मुलाच्या बहिणीचा संपर्क किंवा स्वतः नवरा मुलाचा संपर्क असं जिथे लिहिलं आहे त्यांना डायरेक्ट कॉल करायचे आणि लग्न करून टाकायचं. आणि जर माझी संकल्पना आवडली तर इतरांना शेअर करा, कारण कोणीही कोणाला मदत करत नाही. आणि मी तर तुम्हाला फुकटमध्ये नंबर देतो आहे, तेही 1000 रुपयात. 1000 रुपये लोकांनी जाहिरात दिलेत. तुम्हाला जाहिरात द्यायची असेल तुम्ही देऊ शकता. तुम्हाला फुकट दिसत आहेत नंबर त्यांचे. कळलं ना? तुम्हाला पैसे द्यायचे नाही आहेत, बरोबर की नाही? म्हणजे तुम्हाला फुकट पडलं, त्यांनी जाहिरात दिली. कळलं ना? मग फक्त 1000 रुपयात मी जाहिराती घेतो आहे आणि त्या जाहिराती मी डायरेक्ट असा नंबर शो करतो आहे, जेणेकरून कसं त्यांचं लग्न झालं पाहिजे. आणि हे फक्त मीच करतो आहे, बाकी कुठलंही मॅट्रिमोनी करत नाही आहे. इतकं लक्षात घ्या. जर आवडली संकल्पना तर शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि जर फ्रीमध्ये पाहिजे असेल तर माझा यूट्यूब चॅनल बघत राहा, कायम बघत राहा. तुमचं लग्न फ्रीमध्ये जमून जाईल. आणि मुलांनी शक्यतो जाहिराती द्या, कारण मुली देणार नाहीत जाहिराती. त्याच्यामुळे तुम्ही जाहिरात द्या, तुम्हाला मुली बघतील. तर मुली भरपूर बघत आहेत. आणि मुलींनो जास्तीत जास्त शेअर करा, कोणाचं तरी फ्रीमध्ये लग्न जमेल. कारण काय, इथे डायरेक्टली नंबर टाकलेले आहेत. धन्यवाद.